इथे स्ट्राईक एंडला संतोष पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडला असेल अनंता गोलंदाज. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आदिनाथ असेल गोलंदाज. 3 षटकाचा सामना असेल, अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला. बारवे विपक्ष भातांमध्ये एका झुंज पाहायला मिळाले. अतिशय चांगली फलंदाजी बारवे संघाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाले. रमेश असेल आणि सागर असेल, कारण तिन्ही फलंदाजांचा विचार केला आपण तर 3-3 चेंडू खेळून 12 धावा, एकाडे 11 धावा केल्या होत्या आणि फक्त मयूर या फलंदाजाने 13 धावा. म्हणजे मॅन ऑफ द मॅच द्यायचा तरी कोणाला, तर मयूर या फलंदाजाने 13 धावा होत्या. 3-3 चेंडू खेळल्या. अशी फलंदाजी करावी लागेल यावेळेला मात्र हरिकम संघाला. यावेळेला काय देखना चेंडू ब्लॉकल मध्ये चेंडू फेकला होता. टीशर एकना चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला निर्धाव चेंडू यावेळेला मात्र हरिभाऊ भुयर यांच्या इथं आगमन होताना दिसतंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. यावेळेला मात्र बॅटची कडा पाणी गरजेचा असेल. एकेरी धावा घेताना दिसतंय आपल्याला. एकेरी धाव्याने श्री गणेश होताना दिसतंय हरिकम संघाकडून. इथे जर आपण पहिला विचार केला तर गोलंदाजी मात्र अतिशय चांगले पाहायला मिळू शकेल, ती म्हणजे विंगा संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण एलबी सुद्धा आउट आहे, कारण लाईव्ह सामने आहेत. सर्व नियम जे असतात ते क्रिकेटमध्ये सर्व नियम लागू असतील. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. इथे गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू. इथे रनआउटची विकेट. जर आपण पहिला विचार केला रनआउटची विकेट टाकले म्हणजे पनवती विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. जिथे रोशन हा फलंदाज बाद झाला तिथे सामना पराभूत झाला होता भातान संघ. रनआउटची विकेट दिली होती. इथे अनंत हा फलंदाज बाद होताना दिसतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एकेरी धाव लागले धावफलकावरती. स्ट्राइकला पहिले से कोण 12 आहे तो बोलतोय लेफ्टी होता स्ट्राइकला. आला संतोष इकडे दाखवत आला तर लक्ष्मण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ब्लॉकल मध्ये चेंडू फलंदाज बाद होताना दिसतोय. पाय चित्ता काय चेंडू फेकला वेगाने. अतिशय देखना चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. सूरज असेल. इथे मात्र कमबॅकिंग ओव्हर पाहायला मिळतंय. जर दोन फलंदाज बाद झालेत. अद्यापर्यंत विचार केला तर टीम हरिक्रम संघाकडून 2 फलंदाज 2 मोठे मोगरे यावेळेला मात्र बाद झाले. तिथे गोलंदाज तयार असेल आदिनाथ. यावेळेला अतिशय लेखना चेंडू आता टप्पा पडल्यानंतर उसली पाहायला मिळाली चेंडूला. इथे वडवांचा इशारा असेल गोलंदाजाला, कारण अतिशय देखना चेंडू हाताला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होता नसेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल आदिनाथ हा गोलंदाज. यावेळेला त्रिफळाची बाद. अतिशय देखणे गोलंदाज. 3 फलंदाज मात्र बाद होताना दिसतात आणि 75 षटक सामन्याचा इशारा. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत आणि एकेरी धाव लागले फक्त.
आणि नवीन फलंदाज मात्र यावेळी मैदानाच्या आतमध्ये रामदास पाहायला मिळत आहे आपल्याला. एकच धाव आणि 3 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आदिनाथच्या माध्यमातून. गोलंदाज आता पाहणे गरजेचं असेल कोण येणार. सुभाष यावेळी मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहे, कारण मी म्हटलं होतं, कारण गोलंदाजी मात्र अतिशय चांगली पाहायला मिळू शकेल. कारण गोलंदाजीची भरडा या भिंगार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतुल असेल, आदिनाथ आणि सुभाष आणि वैभव हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे मात्र सुभाष गोलंदाज पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे पलटवार होणार हरिक्राम संघाच्या फलंदाजाकडून. यावेळी मात्र संतोष पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतले होते, नंतर 5 चेंडू नो स्ट्राईक एंडला होता. इथे आता स्ट्राईकला आलाय. इथे गोलंदाज तयार असेल सुभाष पहिल्या चेंडू. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. चेंडूला सरळला भिडकावलाय 7 धावांसाठी षटकार. संतोषाच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावेने संघाचा धावफलकावरती जर आपण पहिला विचार केला तर 7 धावा लागल्या धावफलकावरती. तर 16 धावा लागल्या धावफलकावरती. इथे 16 धावा लागल्या धावफलकावरती. अद्यापर्यंत विचार केला गोलंदाज आपल्याला सुभाष पाहायला मिळत आहे. 3 चेंडू फेकलेत आणि 15 धावेवरती खेळताना दिसतोय फलंदाज. या वेळेला चेंडूमध्ये पाहणे गरजेचं असेल. सुभाष चेंडू खाली. इथे मात्र गोल्डन विकेट. संतोष फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. गोल्डन कॅपचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र आक्रमण केलं होतं फलंदाजाने, कारण पहिल्या षटकामध्ये 1 धावा आल्या होत्या. नंतर 15 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज सुभाष आणि 4 चेंडू मागे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 16 धावा लागल्या धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहे. टीम हरिक्राम संघाकडून असेल जयदास. दोन चेंडू शिल्लक असतील. इथे या शतरक्षाची बेरचना पाहायला मिळते या अधिनाथच्या माध्यमातून. तसेच संजय मोरे यांना विनंती असेल की आपण यायचंय. उत्कृष्ट समालोचक भिंगार गावचे आपल्याला विनंती असेल आणि माझे भाऊ सुद्धा म्हणजे दादा आपण यायचंय विनंती असेल. यावेळेला मात्र ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षण उचलणार. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. या दुहेरी धाब्याने 18 धावा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगली
गोलंदाजी पाहायला मिळत आहे टीम भिंगार संघाकडून. तर संजय मोरे याला विनंती असेल आपण यायचं आहे. अमोल पवार सुद्धा आमच्या समवेत आहेत. इथे पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू, शतरक्षण चेंडू खाली. यावेळेला मात्र हलकासा पंबल होताना दिसतोय. तो म्हणजे जर आपण विचार केला अतुल्याच्या माध्यमातून इथे 2 धावा खर्च करावे लागतील. या दुहेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला तर 20 धावा लागल्या धावफलकावरती. एक महागडा षटक आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सुभाषच्या माध्यमातून 19 धावा खर्च केलेल्या षटकामध्ये. काय फलंदाजी आपल्यातून पाहायला मिळाली आपल्याला. 20 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा षटक कोण येणार पाहणे गरजेचं असेल. यावेळेला मात्र अतुल पाहायला मिळत आहे आपल्याला. स्वतः संघनायक भिंगार संघाकडून भिंगार सी यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतंय. भिंगार ए जर आपण पाहायला विचार केला अजयचा संघ असेल, अजय धीरज. कारण मॅच पाहताना त्याची कुठेतरी सपोर्ट पाहायला मिळतंय. गावासाठी सपोर्ट करावा पाहायला मिळतंय आपल्याला. इथे मात्र अतिशय देखना चेंडू स्लोवर बाउन्सर पाहायला मिळतंय आपल्याला. अतुल्याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. इथे शेवटच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा काढावे लागतील रामदास फलंदाजाला. कारण 30-35 धावा काढावे लागतील. कारण भिंगार संघामध्ये फलंदाज यावेळेला फुलटा स्लोवर फुलटा चेंडू होता. शतरक्षण चेंडू खाली. तेवढा ताकदीचा शतरक्षण आणि थ्रो सुद्धा काय आपला तो पाहायला मिळतंय शतरक्षणाच्या माध्यमातून. एकच धाव या एकेरी धावाने संघाची धावफलकावरती जर आपण पाहिला विचार केला तर 21 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ असेल. या 4 चेंडूवरती जयदास कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहणे गरजेचं असेल जयदासच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय वेगवान चेंडू फेकला गोलंदाज अतुल्याच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार पाहायला मिळतंय आपल्याला संघनायक. शेवटच्या स्लोगरच्या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळतंय. 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने यावेळेला मात्र शतरक्षण आपल्याला पाहायला मिळू शकेल. काय आपलातून शतरक्षण होताना दिसेल आणि इथे मात्र रनआउटचे विकेट. पुन्हा एकदा रनआउटचे विकेट. फळच सणी मैदानाच्या आतमध्ये. बावीस धावा लागल्या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. या 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात अतुल्या गोलंदाजाने. आपला तोंड गोलंदाजी पाहायला मिळाली अतुल्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार असेल सनी. याला काय आपलातून फटका पाहायला मिळतोय. या पॉइंटच्या दिशेने शतरक्षण चेंडू काढले. अतिशय चांगला शतरक्षण होताना दिसतंय. यावेळेला मात्र चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण होताना दिसतात आपल्याला. या 3 धावाने 25 धावा लागल्या धावफलकावरती. 25 धावा लागल्या धावफलकावरती. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. गॅप मध्ये चेंडू थांबणार नाही. शेवटच्या चेंडूवरती चौकाराचा मार खाताना दिसतोय गोलंदाज. यावेळी मात्र अतुल. या 4 धाव्याने जर आपण पाहायला विचार केला 29 धावा लागल्या धावफलकावरती. 30 धावेची गरज असेल टीम भिंगार संघाला. 18 चेंडू 30 धावा. कोण जिंकणार, कोण बारवाई समोर खेळणार पाहणे गरजेचं असेल. इथे सामना जिंकला तर बारवाई संघाचे. इथे आयोजक आपल्याला पाहायला मिळू शकेल सुनील पारदे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल सुनील पारदे काय फलंदाजी करतो. प्रॅक्टिसला पुण्याच्या मैदानावरती असतो कारण आपल्यातून फलंदाजी करतो सुनील पारदे. त्यांना उद्या लाईव्ह मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहणे गरजेचं असेल.
इथे सलामीची जोडी, इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विंगार संघाकडून 2 फलंदाज दाखल. सख्य बंधू यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला असेल वैभव, दुसऱ्या साईडला असेल मोठा भाऊ म्हणजे आदिनाथ पाहायला मिळत आहे. तसेच रोहित गायकार एक बुलंद आवाज ओंजे गावचे समालोचक, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत असेल. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळाला. पण आजच्या दिवसामध्ये 1 वाजता सामना चालू झाला. जर आपण पहिला विचार केला, गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगले वैभव करतो. कारण पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होत्या. आत्ताच होलीच्या दिवशी आपल्याला सामने त्यांचे प्रीमियर लीग होते, त्यामध्ये आम्हाला अमोल पवार सांगतात की मालिकावीर ठरला होता. फलंदाज कुल्लर मिळाला होता, तो म्हणजे वैभव या फलंदाजाला मालिकावीर ठरला होता. जर आपण पहिला विचार केला, उत्कृष्ट फलंदाज अमित याला मिळाला होता. अमोल पवार आम्हाला सांगतात, कारण बरेच असे फलंदाज यावेळेला मात्र भिक्कार संघामध्ये पाहायला मिळतात. इथे स्ट्राईक एंडला यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. आदिनाथ असेल, गोलंदाज अनंता पाहायला मिळतं. वैदिक पहिला आणि या संघासाठी पहिला षटक. 30 धावा काढाव्या लागतील. 10 ची सरासरी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा काढाव्या लागतील. इथे सामना जिंकायचा असेल, कारण 2 सामने जिंकले टीम बारबाई संघ. इथे गोलंदाज तयार असेल. यावेळेस स्लोवर बाउन्सर पंचांकडे अपील, आणि इथे मात्र फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसते. इथे मात्र बॅटची कडा खेळाडू वृत्ती पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मात्र अतिशय चांगली केली होती आदिनाथ याने, पण इथे फलंदाज बाद झालाय आदिनाथ. नवीन फलंदाज यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसते. फलंदाज अतुल पाहायला मिळतोय आपल्याला. स्वतः संगनायक मैदानाच्या आतमध्ये. इथे गोलंदाज पुन्हा एकदा डावखुरी हाताचा तयार असेल. इथे पाहणे गरजेचं असेल. एकच धाव या एकेरी धावेने श्री गणेश होताना दिसतंय आपल्याला. या श्री एकेरी धावेने धावफलक खालताना दिसतंय. 1 धाव लागला धावफलकावरती. इथे स्ट्राईक एंडला जर आपण पहिला विचार केला, वैभव पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मालिकावीर कुल्लर पाहायला मिळाला होता. आत्ताच 2 दिवसाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहणे गरजेचं असेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे आपलातून गोलंदाजी पाहायला मिळते. जशी आदिनाथने गोलंदाजी केली होती तशीच अनंता याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. या एकेरी धावेने 2 या धावेवरती संघ पोहोचताना दिसते आपल्याला. अद्यापर्यंत एखादा मोठा फटका मारावा लागतील, कारण प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका येणे गरजेचं असेल, आणि सिंगल डबल. कारण 10 ची सरासरी आहे. इथे पहिल्या षटकामध्ये कमबॅक झाला तर 2 षटकामध्ये कुठेतरी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळू शकेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडू खाली पाहणे गरजेचं असेल. जयदास असेल क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र 2 धावा पूर्ण होताना या दुहेरी धावेने धावपाला खालताना दिसतो, तो म्हणजे 4 या धावेवरती. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा लागल्या धावफलकावरती. इथे बॅटची गडा. इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद. इथे मात्र फलंदाज बाद झाला. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाषच्या गोलंदाजीवरती जर आपण पहिला विचार केला, 19 धावा खर्च केल्या होत्या. आता फलंदाजी कशा प्रकारे करेल, आपल्या धावा कुठून काढणार का, पाहणे गरजेचं असेल सुभाष.
4 धावा लागल्या धावपलकावरती. 5 चेंडूचा खेळ, 13 चेंडू 26 धावा. शेवटचा चेंडू यावेळेस फलंदाज बाद होताना दिसतोय. काय झालं? दांड झालं का दिसला मला. इथे जसे तसे उत्तर पाहायला मिळतंय. आदिनाथने 3 विकेट घेतले होते आणि 1च धाव दिली होती. इथे भिंगार संघाचा जर आपण पहिला विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत. ते पण 3 मोठे फलंदाज. एक असेल पहिल्या चेंडूवरती आदिनाथ आणि अतुल असेल आणि सुभाष, हे 3 फलंदाज बाद झालेत. धावपलकावरती जर आपण धावाचा विचार केला तर 4 धावा लागल्या धावपलकावरती. इथे 26 धावा काढाव्या लागतील. जर आपण पहिला विचार केला 13 ची सरासरी आले, 10 ची सरासरी होती. इथे एकाच षटकामध्ये 15 धावा कुठून काढाव्या लागतील तर सामना जवळ येईल. इथे पाहणे गरजेचं असेल कारण गोलंदाजी मात्र 13-13चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथे गोलंदाज सूरज पाहायला मिळतंय. वैदिक पहिला आणि या संघासाठी वैदिक दुसरा आणि संघासाठी सुद्धा दुसरा षटक पाहायला मिळतंय आपल्याला. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे मात्र गोलटन टकची शिकार. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाहायला मिळत आहे. इथे जर आपण पाहिला विचार केला थोडी घाई केली आदिनाथ असेल आणि अतुल असेल आणि सुभाष येणे पहिल्याच षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले. जरी खेळाडू मागे राहिला असा सामना आला असता आणि वैभव सुद्धा बाद होताना दिसतंय. 4 फलंदाज बाद झाले. इथे अमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे अतिशय देखना चेंडू हाताळला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होता 10 चेंडू आणि 26 धावेची गरज. 4 मोठे फटके मारावे लागतील. 10 चेंडू मागे. इथे पुन्हा एकदा झेल सोडलाय. इथे 5 फलंदाज बाद झालेत टीम भिंगार संघाचे. इथे खराब चेंडू फेकलाय गोलंदाज. जर आपण पहिला विचार केला एक्स्ट्रा धाव खर्च करताना दिसतंय. अद्यापर्यंत विचार केला तर 5 धावा लागल्या धावपलकावरती. जर सामन्याचा विचार केला तर अजूनही 25 धावा काढाव्या लागतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. चेतन हा फलंदाज. यावेळेस अतिशय देखना चेंडू हाताळला होता. इथे एकेरी धावेने 6 धावा लागल्या धावपलकावरती. गोलंदाज जर आपण पहिला विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू हाताळताना दिसतोय आपल्याला अद्यापर्यंत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. वारंवार शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतंय आणि फलंदाज मात्र चेंडू काय या निर्धाव चेंडूची सांगता होता नसते. धावला तिथं स्थिरावता नसते. 6 धावेवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होता नसते. अतिशय देखना षटक पाहायला मिळाला. फक्त 2 धावा खर्च या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी.
इथे जर आपण पहिला विचार केला 6 चेंडू मागे 24 धावसंख्येची गरज म्हणजे 4 मोठे फटक्या आणि स्ट्राईक एंडला असेल फलंदाज चेतन पाहणे गरजेचा असेल. जर आपण पहिला विचार केला लगभग सामना मात्र हरिक्रमच्या बाजूने झुंकलाय. इथे क्षेत्ररक्षणाची वेळरचना गोलंदाज पाहणे गरजेचं असेल. इथे अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. एकीने धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. तू यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना दिसते आपल्याला. इथे रनआउटची विकेट पाहायला मिळाली आपल्याला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पाहायला मिळते आपल्याला. जर आपण पहिला विचार केला रोशन याचा 2 चेंडू खेळल्यात एकीने धाव सुद्धा पाहायला मिळाली नाही. या फलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल हरिक्रम संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता क्षेत्ररक्षण जयदास आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकेरीचा धाव पाहायला मिळते. या एकेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला तर 8 या धावेवरती पोहोचताना दिसतोय संघ विंगार संघ. यावेळेला मात्र तर बारवे संघाच्या संघनायकाला विनंती असेल का आपण इथे येऊन राहायचंय आणि खेळाडू सुद्धा यायचंय कारण हा सामना जिंकला येतो म्हणजे हरिक्रमच्या बाजूने. असं वाटलं होते की सामना सहज रीतीने जिंकू शकेल विंगार संघ पण पहिल्या षटकामध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आपला निर्धाव चेंडू. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल सोडला. क्षेत्ररक्षणाने चेंडू जाईल सरळ 4 धाव्यांसाठी चौकार. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका साईडला असेल हरिक्रम आणि दुसऱ्या साईडला टीम असेल ती म्हणजे बारवाई संघ. 2 षटकाचा सामना असेल. विनंती असेल कारण बराच उशीर झालाय. अरे लाईव्ह आल्या